नमस्कार मैत्रिणींनो, आज मी एक कोरियन नूडल्सची रेसिपी ट्राय करते। कोरियन चिकन नूडल्स आहेत हे, हॉट अँड स्पायसी। तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। आता मी हे नूडल्स बनवण्यासाठी 1 ग्लास पाणी पातेल्यात तापायला ठेवले आणि त्यात मी थोडंसं तेल टाकणार आहे। हे बघा मैत्रिणींनो, मी हे पॅकेट फोडलं आहे कोरियन नूडल्सचं जे आहे। त्यामध्ये मला एक असा नूडल्सचा केक मिळाला आहे, तुम्ही बघू शकता। येलो कलरचा नूडल्सचा केक आहे। त्यामध्ये मला अजून एक सीझनिंग मिक्सचं एक पॅकेट मिळालं आहे आणि एक सीझनिंग ऑइल मिळालं आहे। हे सीझनिंग ऑइल आपल्याला टाकायचं आहे नंतर, आणि सीझनिंग मिक्सचं पण पॅकेट वरून टाकायचं आहे, जेणेकरून ना टेस्ट येईल कोरियन स्टाईलची। आता पातेल्यातलं पाणी उकळायला लागलं आहे। मी त्यामध्ये हे जे नूडल्स आहेत आपल्याकडं ते टाकून घेते। त्याला जास्त बारीक नाही तोडत, असेच टाकून घेते, म्हणजे ते लांब लांब निघतील। आणि 2 मिनिटं उकळून घेते पाण्यामध्ये। अशा प्रकारे हे नूडल्स सेपरेट होईपर्यंत मी चांगले शिजवून घेतलेत। एक 5 मिनिटं गेले असतील माझे जवळपास शिजवण्यासाठी। तर असे हे शिजून मोकळे करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर आपण हे नूडल्स आहेत ते पाण्यातून काढून त्यात सीझनिंग मिक्स आणि ऑइल टाकणार आहोत। तर हे नूडल्स मी पाण्यातून काढून घेतलेत। आता मी त्यात सीझनिंग मिक्स टाकते। मी सगळीकडे सीझनिंग मिक्स टाकून घेते। एकदम सगळं नका टाकू, कारण आम्ही गेल्या वेळेला केले होते त्यावेळेला ते खूप तिखट झाले होते नूडल्स। तर लागेल तसं टाका सीझनिंग मिक्स, आणि ऑइल पण जसं लागेल तसंच टाका। ऑइल पण तिखट असतं ते। तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर सगळं टाकू शकता, पण माझी मुलगी खाणार आहे त्यामुळे थोडंसं कमीच टाकते मी। आता मी सीझनिंग ऑइल टाकते। जर तुम्ही कलरच बघितला तर त्याचा कलर इतका लाल आहे की तिखट वाटतं ऑइल। तर हे सीझनिंग ऑइल जे आहे ते मी कमीच टाकते थोडंसं, आणि नंतर मिक्स करून घेते। मिक्स केल्यावर तुम्हाला कळेल ह्याचा कलर लगेच येतो या नूडल्सचा। तर अशा प्रकारे हे नूडल्स नीट छान मिक्स करून घ्यायचे आहेत, आणि हे सगळीकडे लागलं पाहिजे। हे बघा, अशा प्रकारे नूडल्स आपले तयार झालेले आहेत। आपण टेस्ट करूया याची। ही माझी मुलगी आहे, ती आता टेस्ट करून सांगेल की नूडल्स कसे झालेत। आधी ती टेस्ट करून सांग बरं कसे झालेत ते। खूप छान झाले, पण ते ऑइल जास्त झालंय, खूप तिखट लागतं। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।